आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. सुहास मूर्ख आहेस मूर्ख आहेस का? ते कानातलं काढ आधी. हो हो काय सस कानातलं काढ. काढते काढ. काय काय मूर्ख आहेस का? किती मोठ्याने ओरडलास, मी घाबरले. अगं तुला माहितीये का काय कमाल झाली आहे? ऐक ना, काय झालंय सांगणार आहेस? सांगतो काय झालंय. काय अरे झालंय? अगं आपण आता मालामाल होणार आहे, कळलं का तुला? आता आपल्या आयुष्यामध्ये ना फक्त पैशाचा पाऊस पडणार आहे. म्हणजे सांगतो, हे बघ, तू मला पैसे दिले होतेस तर त्या पैशाचे मी जय लिमिटेड या कंपनीचे शेअर्स विकत घेतले आणि ते शेअर्स आता किती पटीने वाढलेत माहितीये? विचार किती किती किती? 5 पटीने वाढलेले आहेत. सुहास एक मिनिट, कोणती कंपनी आहे ती? मी कधी नाव नाही ऐकलं. कोणती कंपनी? ऐक ना, आपण जेव्हा आंबा खातो तेव्हा त्या दुकानदाराला विचारतो का की अरे हा आंबा कुठल्या झाडावरचा आहे? नाही ना, आंबा खातो की नाही. हो, पण मला सांग कंपनी कोणती आहे, कारण मी कधी ऐकलं नाहीये त्या कंपनी बद्दल. आता एवढं फार महत्वाचं नाहीये माझ्यासाठी. आता महत्वाचं काय माहितीये का? आता हा आनंद मी असा माझ्या उराशी बाळगणार आहे आणि रात्रभर झोपणाऱ्या आनंदात. तुम्ही झोप चल लवकर. झोप. गुड नाईट. कशा आहात तुम्ही जीजू? काल सगळ्यांना भेटलो पण तुम्हाला भेटायचं राहून गेलं. तुम्हाला झोप लागली होती ना, म्हणून त्रास नाही दिला. थँक्यू. तुम्ही मुली एवढं सगळं करताय माझ्यासाठी, त्याबद्दल खरंच थँक्स. खूप खूप थँक्स. जीजू परत थँक्यू वगैरे बोलू नका. अहो परका झाल्यासारखं वाटतं. आणि तुमच्यासाठी नाही करणार तर मग कोणासाठी करणार? इतकी ट्रेनिंग केली, तर काहीतरी उपयोग होऊ द्या. बरं नाही म्हणणार थँक्स. तुम्ही ना माझ्यासाठी एवढं काय काय करताय की माझ्या 2 बहिणी आहेत ना, संपदा आणि कीर्ती, त्या दोघीच नाही आहेत फक्त, या सुद्धा माझ्या सगळ्या बहिणी आहेत असं वाटतंय मला. मग तुम्ही बिलकुलच टेन्शन घेऊ नका दादा. अगं तुम्ही सगळ्याजणी आत का नाही बसला? बाहेरच इतकं छान वातावरण होतं म्हणून आम्ही सगळ्या बाहेरच थांबलो. तसं नाही, तुम्ही आत बसला असतात तर सगळ्यांनाच बरं वाटलं असतं. तुम्ही रात्रभर इतकं बरंच काय काय केलं माझ्यासाठी. मी बाहेर यावं या सगळ्यातून म्हणून तुम्ही प्रयत्न खूप करताय. कुणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये की काय झालं होतं. सगळ्यांना त्या मुलीचंच खरं वाटतंय. अहो असं काय करताय? तुम्ही पण आमचे जीजूच आहात आणि कोणाचा जरी विश्वास नसला ना तरी आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे बरं का. बरं, काल तुम्ही म्हणालात की तुम्हाला हे सगळं कळलं, पण कसं कळलं? काय झालं? शिवा, आम्ही जसं तुला ओळखतो ना तसं जीजूंना सुद्धा ओळखतो. आणि जेव्हापासून ट्रेनिंग सुरू झालंय तेव्हापासून तर माणसांना आम्ही लगेचच ओळखायला लागलो. आणि एक मुलगी म्हणून कळतं की कुठला व्यक्ती करू शकतो आणि कुठला नाही. आणि ती मुलगी ज्या पद्धतीनं बोलत होती ना त्यावरून कळत होतं की ती खोटं बोलतीये. हा, आणि त्यामुळेच आमचा आशू जीजूवरती पूर्ण विश्वास आहे. ते असं कधीच करणार नाहीत. आणि कोणी काही म्हणो, आम्ही आहोत तुमच्यासोबत. त्या मुलीनी ना सगळ्या जगाला माझ्या विरुद्ध केलंय, पण बघ शिवा, माझ्या बरोबर कोण उभं आहे? हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही ह्यातून जोपर्यंत बाहेर पडत नाही ना तोपर्यंत आम्ही सगळ्या तुमच्या सोबत आहोत. मला खूप भरून आलंय अगं. तुम्ही आमच्यासाठी जे काही करतायत त्यासाठी थँक्यू.
आजी, आई, काय झालं? काय नाही रे, कसं होणार आहे आता सगळं काय कळत नाही बघ. एक मिनिट, म्हणजे काही विशेष नाही, तेच शिवाचं टेन्शन. आणि तू अशी निवांत बसलीय? नाही म्हणजे काय चाललंय, तू काय वागतीयस? अरे याला काय अर्थ आहे? आता माणसाने नाश्ता पण करू नये का? उपोषणावर बसू? तुला कधी सरळ बोलताच येत नाही का ग? अरे चंदन, तिला काय सांगून उपयोग आहे? तिला काय कळणार आहे? त्या पोराला किती त्रास होतोय ते. हो ना, शिवानीला एवढं खचलेलं मी कधीच पाहिलं नाही. तिला ते घर सांभाळायचंय, जावई बापूंवर लागलेला आरोप खोटा होता हे सिद्ध करायचंय. कसं करणार आहे ती हे एकटी सगळं? आई नको टेन्शन घेऊ, शिवा आहे ती, सांभाळून घेईल. पण आई, आजी, आपण आपल्या परीने त्यांना होईल ती मदत करू. नाही, ते तर आपल्याला करायलाच हवं. त्यांनी सुद्धा खूप केलंय ना आपल्यासाठी. काय त्या समद्यासनीच आपल्या आधाराची गरज आहे. त्या घरात आपल्या बरोबर काय झालं हे विसरू नका म्हणजे झालं. नाही कसं आहे, तुम्ही जाल आधार द्यायला, पण ते गैरफायदा घेऊन तुमचाच अपमान करतील. ती कीर्ती बघितलं ना कसं पुढे पुढे बोलते. एक द्यायची इच्छा होते तिला. ए गावावर घाल ना स्वतःला. काय एकीमुळे समद्या कुटुंबाला नाव ठेवू नगस. एकीमुळे सगळे तसेच आहेत. त्या उर्मिला काकूंनी काय केलं विसरलात तुम्ही? दिव्या, गप्पा बस. तोंडातून एक शब्द जरी काढलास ना तरी खबरदार. हे बघ, तू म्हणतेस ती गोष्ट वेगळी होती आणि ही गोष्ट वेगळी आहे. हो हो, ते घडलंय आणि हा आरोप आहे. तुझ्या पुढे ना बोलण्यात उपयोगच नाही. तुला किती समजावलं ना तरी काही फायदा नाही. तू तुझंच खरं करणार. अरे सगळे मला का बोलतायत? मी सुद्धा इथे दुःखातच आहे ना, पण कोणाला काही पडलेली नाही. नाही 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 दिव्या, असशील तू दुःखात, पण ना आम्हाला सध्या हे समजत नाहीये की तुला मूल गेल्याचं दुःख जास्त आहे की उर्मिला काकूंवरचा राग जास्त आहे. तुझ्याशी काय बोलू आजी, मी आज चाललोय. अरे जा जा, मला बोलल्याशिवाय कोणाचा दिवसच निघत नाही इथे. मी पोचतोच आहे. नाही आपण मीटिंग, हा नाश्ता. एक सेकंड. हो, आपण मीटिंग वेळेतच चालू करू. हा एक सेकंड. काय आता? चल निघूया आपण, बोर्ड मीटिंगला मी येते तुझ्यासोबत. मी पोचतो. हा, तू येतेस? हो हो. का काय झालं? अरे मला सुहासने अचानक सांगितलं की बोर्ड मीटिंग अचानक अरेंज केली आहे. मग म्हटलं आशू जात नाहीये तर मी जाते. पण अचानक मीटिंग का बोलवली? काका, नक्की कंपनीत काय होत आहे? काय नाही अशोक, काय नाही, काही घाबरण्यासारखं नाही आहे. मी करेन सगळं हँडल. हा, तू टेन्शन नको घेऊ अजिबात. नाही पण नक्की झालंय काय? काय नाही, काहीच नाही, काहीच नाही. नक्की काही झालं नाहीये काका? अरे ते आशूच्या केसमुळे कंपनीचं नाव खराब होतंय असं बोर्ड मेंबर्सचं म्हणणं आहे.